हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण बघणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मागील लेक्चर्समध्ये आपण केप्लर्स लॉ बघितले, केप्लर फर्स्ट लॉ, केप्लर सेकंड लॉ, केप्लर थर्ड लॉ. तो व्हिडिओ तुम्ही जर बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आपण स्टार्ट करूया. न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की तुम्ही लेक्चरला बसताना पेन आणि वही सोबत घेऊन बसा आणि जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते तुम्ही नोट डाऊन करत चला. ओके. तर 2020-21 म्हणजे मार्च 2021मध्ये जे विद्यार्थी 10वीचा पेपर देणार आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 25% सायन्सचा सिलेबस हा रिड्यूस झालेला आहे. तो प्रत्येक चॅप्टरमध्ये थोडासा रिड्यूस झालेला आहे. मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत आहे. ह्या लेक्चर्समध्ये इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट हा सिलेबस कॅन्सल झालेला आहे. ओके. तरी तुम्ही तो करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे पण उपयोगात येईल, त्यामुळे तुम्ही करू शकतात. तर आपण बघूया न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तुम्ही अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता आपण त्याचा पहिला स्टेटमेंट बघूयात, त्यानंतर आपण समजून घेऊयात. ओके. ऑल ऑफ द अबो कन्सिडर इन्क्लुडिंग केपलर लॉ. ओके. त्यानंतर अकॉर्डिंग टू दिस थिअरी कोणती थिअरी? न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन डेफिनाईट फोर्स. ओके. म्हणजे नी काय दिलेलं आहे की या युनिवर्समध्ये दोन ऑब्जेक्टमध्ये हा फोर्स असतोच. कोणते पण दोन ऑब्जेक्ट असो, कोणत्या पण दोन वस्तू असो, त्यांच्यामध्ये फोर्स असतो आणि तो फायनाईट फोर्स असतो, डेफिनाईट फोर्स असतो. ओके. म्हणजे तो फिक्स फोर्स असतो, वेगवेगळा फोर्स असू शकतो. कारण आयझॅक न्यूटन हे त्यांच्या बागेत बसले असताना सफरचंद खाली पडले. ओके. जमिनीवरती खाली पडले, कारण की जमिनीचा फोर्स हा जास्त आहे ना, त्याला अट्रॅक्ट करण्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्स जमिनीचा जास्त आहे ना, ग्रॅव्हिटेशन फोर्स हा जास्त आहे, त्यामुळे ते जमिनीवरती पडले. प्रत्येक दोन ह्या विश्वातल्या प्रत्येक दोन वस्तूंमध्ये हा फोर्स असतोच. ओके. तर त्याचं स्टेटमेंट काय? अकॉर्डिंग टू दिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाईट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. ओके. तर समजून घ्या, मी एक ना एक पॉईंट तुम्हाला क्लिअर समजून सांगणार आहे. ओके. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. तर ही फिगर बघा, तर या फिगरमध्ये M1 आणि M2. ओके. स्पेरिकल घेतलेले आहे मासेस M1 आणि M2. ओके. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. तर याचा मिनिंग काय होतो? डायरेक्टली प्रोपोर्शनलचे साईन आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे इज इक्वल्स टू. ओके. ज्यावेळेस M1 आणि M2 हे वाढतील, ज्यावेळेस मास हे वाढतील, त्यावेळेस फोर्स हा तुमचा वाढणार आहे. ओके. त्यामुळे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 आणि M2 अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि समजून घ्या, मी तुम्हाला एक ना एक बारीक कन्सेप्ट समजून सांगत आहे. तुमच्या मनाने तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता, फक्त तुम्ही व्यवस्थित अगोदर समजून घ्या. ओके. तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? फोर्स इज इक्वल्स टू 1/d स्क्वेअर. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे ज्यावेळेस हे डिस्टन्स वाढणार आहे ना, त्यावेळेस तुमचा फोर्स हा कमी होणार आहे. अपोजिट असतं. इन्व्हर्सली म्हणजे अपोजिट. डायरेक्टली म्हणजे तुमचा ज्यावेळेस मास वाढेल त्यावेळेस तुमचं डिस्टन्स, ज्यावेळेस तुमचा मास वाढेल त्यावेळेस तुमचा फोर्स वाढणार आहे. आणि ज्यावेळेस इथे डिस्टन्स वाढणार आहे, ह्या दोन मासमधलं ज्यावेळेस डिस्टन्स वाढणार आहे त्यावेळेस तुमचा फोर्स हा कमी होणार आहे ना. ओके. मासचं डिस्टन्स ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस या दोन्हींमधील फोर्स हा कमी होणार आहे. तेच या लॉमध्ये दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू दिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन डेफिनाईट फोर्स. ओके. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, यावरनं तुम्हाला डेफिनेशन पण लिहिता येईल. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस M1 M2 अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर
ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा. फॉर्म्युला तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना लागणार आहे. तुमच्या चॅप्टरच्या खाली जे न्यूमरिकल असतात, प्रॉब्लेम्स असतात, ते सॉल्व करताना आपल्याला सॉल्व करताना हा फॉर्म्युला लागणार आहे. खूप खूप इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला हा. हा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल M1 आणि M2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, तर आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलला आपण कॉन्स्टंट म्हणू शकतो जी. ओके, जी इज अ कॉन्स्टंट प्रोपोर्शनलिटी इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, जीला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. आणि मी त्याच्या अगोदर तुम्हाला खाली काय दिलेलं आहे, द अबो द लॉ मीन्स दॅट इफ द मास वन ऑब्जेक्ट इज डबल, तर हे मास तुमचं डबल ज्यावेळेस होणार आहे ना, त्यावेळेस तुमचा फोर्स पण डबल होणार आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, ज्यावेळेस तुमचं मास इन्क्रीज होणार आहे त्यावेळेस तुमचा फोर्स हा इन्क्रीज होणार आहे. मास हे 2 वेळा इन्क्रीज झालं तर फोर्स पण तुमचा 2 वेळा इन्क्रीज होणार आहे. मास हे 4 वेळा इन्क्रीज झालं तर तुमचा फोर्स पण 4 वेळा इन्क्रीज होणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे एक्झाममध्ये लिहायचं आहे, तुम्ही समजून घ्या. तुमच्या मनाने तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकतात. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगत आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ज्यावेळेस हे डिस्टन्स वाढेल त्यावेळेस फोर्सवरती काय इफेक्ट पडेल. तुम्ही विचार करा बरं. डिस्टन्स वाढलं, मास वाढलं तर फोर्स वाढतोय, तर डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होईल. डिस्टन्स जर वाढलं ना तर फोर्स कमी होईल. तर डिस्टन्स डबल जर झालं ना तर फोर्स हा 4 वेळा डिक्रीज होणार आहे. ज्यावेळेस डिस्टन्स डबल होईल ना तर फोर्स हा 4 वेळा डिक्रीज होणार आहे. खूप 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. ओके, त्यानंतर आपण खाली बघूयात. तर ह्या 2 बॉडी स्पेरिकल आहे, म्हणून स्पेरिकल टू बॉडीज आर स्पेरिकल. द डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग सेंटर. तर स्पेरिकल आहे म्हणजे त्यांचा फोर्स हा त्यांच्या सेंटरलाच येईल. ओके, ज्यावेळेस 2 बॉडी समजा इरेग्युलर शेपमध्ये असेल तर त्यांच्या सेंटरला, ओके, फोर्स त्यांचा ऑलवेज सेंटरला असेल. कारण तुम्ही काठी घ्या, समजा एक तुम्ही काठी घेतली तर काठी तुम्ही अशी हातावरती उभी केली, ज्या सेंटरला तुमची काठी स्ट्रेट अशी राहते ना तर त्या सेंटरला आपण त्याचा फोर्स. ओके, लाईन जॉईनिंग टू द सेंटर टू बॉडी डिस्टन्स बिटवीन द सेंटर, तुम्हाला समजलेलं असेल. ओके, त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. शो दॅट SI युनिट ऑफ G न्यूटन म्हणजे मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर आहे. ओके, आणि त्याची एक फिक्स व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू तुम्ही पाठच करून ठेवा. ही तुम्हाला न्यूमरिकलमध्ये लागणारे आहे. जीची व्हॅल्यू 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. kg स्क्वेअर वरती गेल्यानंतर kg-2 असा लिहितात. ओके, तुम्हाला ते माहीत असेल. खूप 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 इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला समजलेलं असेल मी सांगितलेलं सर्व. ओके, ग्रॅव्हिटेशनल बिटवीन 2 फोर्सेस ही फिगर पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एक्झाममध्ये असंच करू शकतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला नवीन सिलेबसनुसार तुमचे लेक्चर स्टार्ट झालेले आहेत. मी पूर्ण सिलेबस घेत आहे, एकही पॉईंट मिस करत नाही. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सर्व सिलेबस करू शकता. तुम्हाला हा नंतर उपयोगात पडणार आहे. 11वी-12वीला खूप खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे या. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.